आणि यावेळेला उपउपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि चढाईचा भार व्हायला जातोय. दापोलीचा वंडर बॉय साहिल मानेच्या माध्यमातून खेमराज हरणे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चौदा नंबर जर्सी परिधान केलेला सुजित कांबळे चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन मोहिते देखील आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतोय. आर्यनला थोडीशी दुखापत झालेली आपण बघितलं होतं सागुरीच्या क्रीडांगणावरती. त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा आर्यनचा भारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने सुजित मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना पाहायला मिळतोय तो साहिल माने. दापोली तालुक्यातील फार कमी वयामध्ये कबड्डी खेळावरती उत्कृष्ट प्रभुत्व गाजवणारा, वर्चस्व मिळवणारा आणि अनेक मैदानांवरती आपल्या खेळाचा ठसा उमटवणारा साहिल माने यावेळेला चढाईचा भार वाहतोय. अतिघाई संकटात नाही. खरं तर साहिल मानेला दुसऱ्या चढाईवरतीच पकड करण्याची काही गरज नसताना देखील हात टाकला गेला. प्रयत्न असफल ठरला. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. ज्यावेळेला साहिल माने, सुजित कांबळे, आर्यन असेल, ऋतिक पाते असेल, अशा खेळाडूंना जर आपण पकड करण्याचा विचार करतोय, अतिशय चाणक्य पद्धतीने आपल्याला पकड करता आली पाहिजे. नाहीतर नजर हट्टी, दुर्घटना घटी आणि मग आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा साहिल माने सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी बोनस गुणाची कमाई. ज्याप्रमाणे आपण प्रो कबड्डीच्या तिसरी चढाई, ज्याप्रमाणे आपण प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामामध्ये जसवीर सिंग असेल, अनुप कुमार असेल, सुरेंद्र नाडा असेल, अशा अनेक दिग्गज खेळाडूंना खेळ बघितला होता. त्याचप्रमाणे आज दापोली तालुक्यातील अनेक युवा खेळाडू आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहेत. तर आर्यन मोहिते, साहिल मानेला प्रत्युत्तर केलं गेलं. आर्यन मोहितेच्या माध्यमातून एका गुणाची कमाई करून आर्यन आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला आणि मोठा झटका बसला तो खेमराज हरणे संघाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्रीराम करदे संघाचा चढाईपट्टू. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतो. समोर 7 खेळाडूंचं अभ्यंतर क्षेत्ररक्षण निश्चित पडतंय. अर्थातच बोनस गुण यावेळेला ऑन आहे. दापोली असोसिएशनच्या मान्यतेने आज आपल्याला इथे कबड्डी सामने, अर्थातच कबड्डी मोठी टुर्नामेंट आपल्याला इथे पार पडताना पाहायला मिळते. आज पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात तुषारजी पाटील, अक्षयजी सुरवे सरपंचांच्या भूमिकेत, मिलिंदजी केळसकर गुणलेखकाचं काम बघतायत, सत्यवानजी दळवी सर, त्याचप्रमाणे सुधीरजी कदम बदल सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्याचं धावतं समालोचन मी स्वतः उत्कर्ष कर्देकर आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि चालू असलेला सामना अत्यंत चुरस सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. तो खेमराज हरणे विरुद्ध श्रीराम करदे अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये पहिला क्वार्टर फायनलचा सामना. हॅलो, रिक्षा चालक मालक व्यवसाय संघटना मुरुडचे कोण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. आर्यन मोहिते, खेमराज कबड्डी संघ हरणे या संघाचा फार मोठा हिरा. आर्यन मोहिते यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितू मानेला वाद करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. रिकाम्या हाताने मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी साहिल माने सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतो. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. हॅलो, रिक्षा चालक मालक व्यवसाय संघटना हरणे या संघटनेचे पदाधिकारी कोण आले असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. यापुढे होणारा सामना असेल दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना. गजानन संघर्ष केळशी विरुद्ध श्रीसाई वणद. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार श्रीसाई वणद, गजानन संघर्ष केळशी. आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. खेमराज हरणे या संघाने
काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजली, सामन्याला सुरुवात झाली आणि यावेळेला मात्र खेमराज हरणे संघाकडून चढाईचा भार वाहणारा आर्यन मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी खुशखबर. साई स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित भव्य लाल मातीतील खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा 2025 दिनांक बुधवार दिनांक 8 जानेवारी आणि गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांनी आणि खेळाडूंनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे हे याची जाणीव घ्यायची आपण आणि नक्कीच साई स्पोर्ट चंद्रनगर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आणि ज्या संघांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी काका शिवण यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय खेमराज हरणे संघाचा चढाईपट्टू. सडपातळ बांधायचा अत्यंत चपळाचा चढाईपट्टू श्रीराम करदे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळ झळकताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड श्रीराम करदे, थर्ड रेड. चालू सामन्याचे गुणफलक श्रीराम करदे 4 गुण आणि खेमराज हरणे 2 गुण. अत्यंत चुरशीचा सामना. नक्कीच मला आठवतंय ज्याच्या वेळेला आपण जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सामन्यांचा निकाल ज्या वेळेला आपण पाहत असतो त्या सामन्याचा निकाल हा 5 ते 6 गुण 4 ते 5 गुण अशा गुणांवरती लागत असतो. म्हणजे पेशन्स किती महत्वाचं असतं हे या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं की थर्ड रेडवरती आपल्याला फक्त खेळलं गेलं पाहिजे. थर्ड रेडवरती पण देखील फार मोठी जोखीम घेतली जात नाही. 1 ते 2 पॉईंट वरतीच खेळला जातो आणि त्याच्यानंतर फार मोठ्या संयमाने कबड्डी हा खेळ पार पाडला जातो. नक्कीच कुठेही घाई न करता खेळला जाणारा आणि शांत डोक्याने पण तितकाच अत्यंत चाणाक्ष पद्धतीने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. आज दापोली तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथे क्रीडा रसिक उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल माने चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड रेड खेमराज हरणे, थर्ड रेड. यावेळेला मात्र दुसऱ्या चढाईची इशारा होते. डुअर डायरेक्ट रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही. चढाईपट्टू नक्कीच थोडंसं प्रेशरमध्ये आपल्याला आढळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. निदान रेषेवरती कोणतेही निदान लागणार नाहीये. एकतर बोनस गुणाची कमाई करायची आता समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचे आहे. हे दोनच विचार डोक्यामध्ये असताना आपल्याला कॉर्नर पुढे सरसावलेला पाहायला मिळाला. हॅलो, मारुती गावडे उपसरपंच मौजे दापोली यांनी व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर आमचे मित्र अमरजी चव्हाण यांनाही मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित आहात. आपणही व्यासपीठावर या ठिकाणी आमच्या यायचे. धन्यवाद. मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून मजबूत बांध्याचा आर्यन मोहिते अनेक मैदानांवरती आपल्या खेळाच्या माध्यमातून छाप उमटवणारा आर्यन मोहिते चढाईच्या भार वाहताना पाहायला मिळतोय. आर्यन मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय साहिल माने. निदान विषय यशस्वीरित्या पार करतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन करणारा साहिल माने 11 नंबरची रसी परिधान करून श्रीराम करदे या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो आर्यन मोहिते. दोन्ही संघांचा जर आपण विचार करतोय, दोन्ही संघ 2-2च्या 3 साखळ्या अर्थात 6 खेळाडू डिफेन्सवरती खेळताना पाहायला मिळतोय. एक खेळाडू आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. पण एकंदरीत गुणांचा विचार करता कुठेतरी आघाडीवरती आपल्याला श्रीराम एका
यशस्वी बोनस गुणाची कमाई करून खेमराज हरणे थर्ड रेट. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून आर्यन मोहिते. नक्कीच मोठी जोखीम स्वीकारावी लागेल आर्यनला आपल्या संघासाठी. निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि यावेळेला मात्र फायहोट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आर्यन एका गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा साहिल माने सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुण किती महत्वाचा असतो हे साहिलला माहिती आहे. साहिलचा अनुभव यावेळेला पणाला गेला पाहतोय. नक्कीच लॉबीचा वापर केला जातोय. एका गुणाची भर पडते आहे ते श्रीराम कर्जे संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा साहिलला प्रत्युत्तर दिलं जातंय ते आर्यनच्या माध्यमातून. दोन्ही संघांच्या माध्यमातून अतिशय शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन केलं जात आहे. चालू सामन्याचं गुणफलक एकदा आपण पाहूया. तीन गुणांची भर पडते श्रीराम कर्जे संघाच्या खात्यामध्ये. 11 गुणांवरती श्रीराम कर्जे आणि 5 गुणांवरती खेमराज हरणे. 11-5, 5-11. चालू सामन्याचं गुणफलक 11 गुणांवरती श्रीराम कर्जे आणि 6 गुणांवरती खेमराज हरणे. 11-6, 6-11. थँक्यू. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. साहिल माने चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेमराज कबड्डी हरणे संघाच्या माध्यमात चढाईचा भार वाहतोय. निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. सुजित थांबे देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लॉबीचा वापर केला गेला आहे. अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई साहिलच्या माध्यमातून श्रीराम कर्जे संघासाठी. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा खेमराज हरणे संघाचा 14 नंबरची असे प्रदान केलेला सुजित कांबळे चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. ज्याप्रमाणे आपण खेमराज हरणे संघाचा विचार करतोय आपल्याला तब्बल 5 खेळाडू बॅकलाईनच्या बाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत. सुजित त्याच्या एका साथीदारासह मैदानामध्ये खेळाचं प्रदर्शन करतोय. नक्कीच सुजित एका यशस्वी गुणाची कमाईची अपेक्षा आहे, पण यावेळेला मात्र निराशेने 2च गुणाची कमाई करतोय. समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नसेल, पण एका यशस्वी गुणाची कमाई सुजितच्या माध्यमातून खेमराज हरणे संघासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा साहिल माने. 11 नंबरची असे प्रदान केलेला श्रीराम कर्जे संघाचा चढाईचा भार होता आणि यावेळेला मात्र दोन्ही खेळाडूंना बाद करण्याचा साहिलचा प्रयत्न. मदरचे डिप्टिक चालू होते. शेवटच्या काही सेकंदांचा अवधी साहिलकडे शिल्लक असल्याचं आपल्याला जाणवत आहे. साहिल एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आणि प्रत्युत्तरासाठी एकुलता एक उरलेला खेमराज हरणे संघाचा सुजित कांबळे. चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं अभ्यंतर क्षेत्ररक्षण श्रीराम कर्जे संघाचं. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला चढाईचा भार पाहायला मिळतोय. जालगाव ग्रामपंचायत सदस्य मयूर मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. धन्यवाद. क्रीडांगणावरती साहिल माने चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या ऑल इन झालेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अर्थातच खेमराज हरणे संघ हा ऑल आउट झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा यशस्वीरित्या मैदानामध्ये सज्ज झाला. तो ऑल इन झाल्याच्या नंतर 7 खेळाडू समवेत एका दोषाने एका नव्या उमेदीने लढण्यासाठी, पण त्याच वेळेला साहिल माने चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ती चूक आपल्याला 11 नंबरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे साहिल माने खेळाचं प्रदर्शन करतोय. थर्ड रेड नव्हती, कुठेही हात काढण्याची गरज नव्हती नक्कीच, पण त्याच वेळेला साहिल मानेला पकड करण्याचा प्रयत्न केला, असफल ठरला. बॅकलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा 11 नंबर पासून सुरुवात झाली. बाहेर बसण्यासाठी बघूया आर्यन मोहिते यावेळेला काय कामगिरी बजावतोय. हॅलो. त्याचबरोबर तालसरे गावचे विजय सणस यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. साहिल दापोली तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, अष्टपैलू खेळाडू आहे साहिल माने. पुन्हा एकदा समोर
7 कडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदरसं पद्धतीने करता खेळी सजवली जाते. निकांद्रेच्या यशस्वीरित्या पार केली जाते. बझरची विकेट चालू होते. शेवटच्या काही सेकंदाच्या वेळी लॉबीचा वापर केला जातो आणि पंचांची शिट्टी वाजत नाहीये. अर्थातच यशस्वी रनिंग हँडटच आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठा हिरा टिपला गेला. सुजित कांबळे नावाचा बॅकलाईनच्या बाहेर बसावा लागेल. सुजितला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आर्यन मोहिते. समोर 7 खेळाडूंचं अभिषेक क्षेत्ररक्षण श्रीराम करदे संघाचं निकांद्रेच्या यशस्वीरित्या पार केली जाते. हॅलो, ताळसूर गावचे विजयजी सणस यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचा अध्यक्षाने याचे सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर आपली कॉमेंट चालू करू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. आर्यन मोहिते यावेळेला समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढायचा मार मारण्यासाठी सज्ज होतो. निकांद्रेच्या यशस्वीरित्या मार करतो. बोनस गुण मिळवण्याचा देखील प्रयत्न करतो. बघूया 45 काय तो. अर्थातच आर्यनला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतं. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तो साहिल माने. ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांचा खेळ मध्यंतरापर्यंतचा पाहिला, 9 गुणांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. खिमराज हरळेचा संघ 18 गुणांवरती खेळत होता. श्रीराम करदेचा संघ तब्बल 9 गुणांची आघाडी होती ती श्रीराम करदे संघाकडे. आता मात्र यावेळेला आक्रमक पवित्र आजमावण्याची गरज भासेल ती खिमराज हरळई संघाला. कारण जर शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन केलं तर नक्कीच या सामन्यामध्ये विजयी ठरली तो श्रीराम करदेचा संघ. यशस्वी बोनस गुणाची कमाई साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आर्यन मोहिते. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदरसं पद्धतीने करता आर्यनच्या माध्यमातून खेळी सजवली जाते. राईट हँड कॉर्नर मध्ये तो खेळी सजवतोय. समोर साहिल माने आहे. साहिलला मात करण्याचा प्रयत्न असेल पण त्याच वेळेला जर आपण डॅशरचा विचार करतोय जितू माने आपल्याला दिसतोय आणि यावेळेला उत्कृष्ट डिफेन्स. नक्कीच ज्याप्रमाणे आर्यनला धडक दिली गेली थेट मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. आर्यनला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. सुजित कांबळे देखील आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर दिसतोय. दोन्ही बेस्ट रायडर होते जे खिमराज हरळई संघाचा आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत. आता मात्र साहिल माने श्रीराम करदे संघाचा हुकमी एका म्हणून ज्याच्याकडे बघितला जात आहे तो साहिल माने चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 बेस्ट रायडर जर आपण विचार करतो खिमराज हरळई संघाचे तर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेले पाहायला मिळतात. बघूया या पुढचा भार खिमराज हरळई संघाच्या माध्यमातून कोण वाहणार. अर्थातच यावेळेला सुजित आणि आर्यन दोन्ही खेळाडू दोन्ही चढाईपट्टू हरळई संघाचे जर बाहेर आहे. 10 नंबरची असे प्रधान चढाईपट्टू चढायचा भार वाहतोय. यापुढे होणारा सामना असेल श्रीसाई वणत विरुद्ध गजानन संघर्ष केळशी. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने दुसरा पुकार. श्रीसाई वणत आणि गजानन संघर्ष केळशी. आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आपण जाऊया क्रीडांगणावरती 2 नंबरची असे प्रदान केलेला श्रीराम करदे संघाचा चढाईपट्टू चढायचा मार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण श्रीराम करदे या संघाच्या बॅकलाईनच्या बाहेर जर आपण बघतोय नक्कीच कोचच्या भूमिकेत आपल्याला मानेसरांची उपस्थिती देखील लागते. श्रीराम आणि तिसऱ्या चढाईची इशारत होते. तिसऱ्या चढाईचा भार व्हायला जातो तो साहिलच्या माध्यमातून. निकांद्रेच्या यशस्वीरित्या पार केली जाते. एका गुणाची कमाई करून साहिल आपल्या कोर्टमध्ये थर्ड रेड. खिमराज हरळई थर्ड रेड. बॅक टू बॅक थर्ड. 10 नंबरची असे प्रदान केला चढाई पडतो. यावेळेला चढाईचा भार वाहतो. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न. हॅलो, या ठिकाणी बोरंटी शाखेचे सदस्य यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर हरणाई शाखेचे पदाधिकारी कोण या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनीही कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सर कॉमेंट चालू करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. साहिल माने चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. जर खिमराज हरळई संघाचे 3 खेळाडू साहिल मानेला पकड करू शकतात तर नक्कीच सुपर टॅकल प्रमाणे 2 गुणांची भर पडेल खिमराज हरळई संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याचं गुणफलक जर आपण पाहतोय तर आपल्या लक्षात येईल की 10 गुणांवरती खेळतोय खिमराज हरळई आणि तब्बल 22 गुणांवरती जाऊन पोहोचलाय श्रीराम करदे. 10-22 22-10 बरोबर अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते श्रीराम करदे संघाकडे.
आणि यावेळेला मात्र चढाईचा भार पाहिला जातोय. 3 नंबर जर्सी विधान केलेला जिल्ह्याच्या माध्यमातून श्रीराम गर्दे संघाचा बेस्ट डिफेंडर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. खरं तर ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. समोर 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा भार वाहतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. सुपर्णाखाली यावेळेला देखील ऑन आहे. देवराज हरणे या संघाला मात्र फार मोठी परिवेशी कामगिरी करण्याची गरज भासते. जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तरच बॅटफुटवरती आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. खेमराज हरणेचा संघ प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून 16 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पण निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. राकेश जिबाकर यांनी ही व्यासपीठ आणण्याची विनंती करावी. थर्ड रेड श्रीराम गर्दे थर्ड रेड. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा इशारा होतो साहिल मानेसाठी. खरं तर साहिलला परिपूर्ण वेळेचा वापर केला गेला असता साहिलच्या माध्यमातून नक्कीच तिसरी चढाई होती. पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती थर्ड रेड शिवराज हरणे थर्ड रेड. पुन्हा एकदा थर्ड रेडचा इशारा होतोय. बॅक टू बॅक थर्ड रेड. आणि यावेळेला मात्र 13 नंबरच्या माध्यमातून चढाईचा भार व्हायला लोक खेमराज हरणे संघाचा चढाई पण समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं पद्धतीने करता खेळ सजवतोय. पण नक्कीच यावेळेला थोडंसं प्रेशर असेल या चढाईपट्टूवरती. थर्ड रेड तर आहेच पण ज्याप्रमाणे आपण बॅकफूट वरती गेलेला आहोत याची जाणीव त्या चढाईपट्टूला आहे. शेवटची काही सेकंदांचा अवघ्या आणि त्याच वेळेला एका यशस्वी बोनस गुणाची कमाई आपण केली होती. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला असता चालू घेतलं असतं. आता मात्र ऑल आउट व्हावं लागेल ते खेमराज हरणे संघाला. 1+2 एकूण 3 गुणांची कमाई करून साहिल आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. गुणांचं मोठं खिंडार आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्याचं गुणफलक खेमराज हरणे 11 गुणांवरती तर श्रीराम गर्दे 27 गुणांवरती. 27 11 11 27 असं चालू सामन्याचं गुणफलक. हॅलो, रिक्षा चालक मला व्यवसाय संघटना बोरवडेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मी रिक्षा चालक मला व्यवसाय संघटना दापोलीचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या संघटनेचा धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. ऑल इन होतोय खेमराज हरणेचा संघ. एका यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. आर्यन मोहिते आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघूया शेवटच्या क्षणापर्यंत चालणारी ही झुंज. खेमराज हरणे संघ काय सांगून जातो या मैदानावरती, कोणता वेगळा इतिहास रचणार. साहिल माने समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि यावेळेला मात्र त्रुटी समयानंतर मला वाटतं सुशील तुरे यांनी जो कान आपल्या संघासाठी दिलाय फार मोठा बदल आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. साहिल माने बॅकलाईनच्या बाहेर बसतोय. याच्या आधी देखील आर्यन एका यशस्वी बोनस गुणाची कमाई केली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आर्यन मोहिते चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. यावेळेला देखील बोनस गुण ऑन आहे. साहिल माने बॅकलाईनच्या बाहेर आहे. जितू माने ज्याप्रमाणे आपण डिफेन्सला पाहतोय नक्कीच आर्यनसाठी सुवर्ण संधी असेल. आपण आपल्या संघासाठी एका तरी गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरायचं आहे. पण रिकाम्या हाताने यावेळेला आर्यनला मागे फिरावं लागतं. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. साहिलची जागा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 नंबर जर्सी परिधान केला चढाई. पुन्हा एकदा खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आर्यन मोहिते. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळवण्याचा देखील आर्यनचा प्रयत्न असेल यावेळेला.
साहिल माने मैदानामध्ये कमबॅक करतोय. अर्थातच ज्याप्रमाणे तो कमबॅक करतोय चढाईचा भार वाढण्यासाठी देखील सज्ज होतोय. आर्यन मोहिते बॅकलाईनच्या बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल माने अत्यंत शांत आणि संयमी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. सामन्याचं गुणफल एकदा आपण पाहूया. श्रीराम करते 28 आणि खेमराज हरणाई 13. थर्ड रेड श्रीराम करते थर्ड रेड. हॅलो, या ठिकाणी संजयजी जाधव रिक्षा चालक मालक संघटना केळसकर नाका या उपाध्यक्ष याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सुभाषदादा बैकर यांना विनंती करतो की त्यांना श्रीफळनी पुष्प देऊन सन्मानित करावं. चालू करू आपलं. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण वळूया क्रीडांगणाकडे. आर्यन मोहिते यावेळेला चढाईच्या मारवण्यासाठी सज्ज होतोय. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे असल्याचा पंच इशारा करताय. चला यापुढे होणारा सामना श्री साई वणन विरुद्ध गजानन संघर्ष केळशी. गजानन संघर्ष केळशी आणि श्री साई वणन खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. श्री साई वणन गजानन संघर्ष केळशी. बारा नंबर जर्सी प्रदान केलेला श्रीराम करते संघाचा चढाईपट्टू. इकडे बघायला फक्त रेकॉर्डिंग करून अपलोड करतो. आर्यन हा ठेवलाय सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. चालू सामन्याचं गुणफलक 28 गुणांवरती श्रीराम करते आणि 16 गुणांवरती खेमराज हरणाई. 16, 28, 28, 16. पुन्हा एकदा प्रत्यंतरासाठी सज्ज होतोय. 12 नंबर जर्सी प्रदान केला चढाई पडतो. एका यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. सहा नंबर जर्सी प्रदान केलेला खेमराज हरणाई संघाचा चढाईपट्टू. चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो श्रीराम करते संघाच्या 5 कडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 नंबर जर्सी प्रदान केला खेमराज हरणाई संघाचा चढाईपट्टू. यावेळेला मात्र पकड होते. थर्ड रेड खेमराज हरणे थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची इशारा होतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असण्याचा पंच इशारा करतायत. सामन्याचं विजयाचं पारडं इकडे झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर श्रीराम करते संघाच्या बाजूने यावेळेला मात्र आर्यनला होल्ड केलं जातं. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं आर्यनला. यापुढे होणारा सामना आपल्याला अनुभवायचा आहे तो गजानन संघर्ष केळशी विरुद्ध श्री साई वणन. उपउपांत्य फेरीचा अर्थात क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपल्याला अनुभवायचा आहे. श्री साई वणन विरुद्ध गजानन संघर्ष केळशी अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये. चला श्री साई वणन आणि गजानन संघर्ष केळशी आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. रिक्षा चालक मालक व्यवसाय संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेशजी चोगले त्यांच्या मिसेस चोगले वहिनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. श्रीराम करते संघाचा विजयाचा जर आपण विचार करतोय नक्कीच एकाएकी बाजूने लावलेला निकाल आपल्याला पाहायला मिळतो. खेमराज कबड्डी संघ या संघाच्या समोर
चालू सामन्याचं गुणफलक खेमराज कबड्डी हरणे हा संघ खेळतोय 18 गुणांवरती आणि श्रीराम करते 30 गुणांवरती 18-30 30-18. अजून एका गुणाची भर पडतीये. दरम्यान चालू सामना संपतोय. चालू सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो श्रीराम करते.